ऐकलात काय? काय गावसा इकडे काय आल्यास? अहो ते सुरप्पा भाऊजी आलं होतं, म्हणत होते पट्टण कोडलीची काहीतरी यात्रा आल्या, असं काहीतरी बोलत होतं बघा ते. काय सूर्य आलता वय? बरं झालं सांगितलं, माझ्या भगवंताची यात्रा आहे म्हटल्यावर जायला पाहिजे. असं बकरी आपली एवढी उघड्यावर ठेवून तुम्हाला काय जायची गरज आहे यात्रेला या वेळेस? आपल्या भगवंताची यात्रा आहे म्हटल्यावर जायला नग का? अहो मी काय म्हणत्या, तुम्ही दर वेळेस जातासा, यंदाच्या वर्षी राहून दे असं म्हणते मी. हौशे अगं गप ग तू, माझ्या भगवंताची यात्रा माझ्याकडून कधी चुकायची नाही बघ. मी तर म्हणत होतो यंदाच्या बारीला तू पण चल. नाही नाही मी नाही येत. काय असं त्या कोडलीच्या यात्रेत? ते तुम्ही आहेसा आणि तुमचं ते विठ्ठल बिरदेव आहेत, तुमचं तुम्ही दोघ जण बघून घ्या. हौशे तोंडाला काय येईल ते बडबड नको. माझं विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार आहे आणि माझा बिरदेव म्हणजे शिवाचा अवतार आहे. आणि या जोडीच्या भगवंताची सेवा केलेली, भक्ती केलेली कधी वाया जायची नाही बघ. माझ्या देवानं सांगितलंय, हालात ख्याल आणि वावटोळ्यात दिवा लावून जो कोणी माझ्यापर्यंत पोहोचल त्याला मी कधीच काही कमी पडू देणार नाही. माझ्या दर्शनाला येताना लाख अडचणी येतील, पण त्या अडचणींवरती मात करून जो कोणी माझ्यापर्यंत पोहोचल तोच माझा निश्चिम भक्त आणि खरा भक्त. माझ्या भगवंताच्या यात्रेत टनानं भंडारा उधळला जातोय. स्वर्गात पण जे सुख बघायला मिळणार नाही तो स्वर्ग सोहळा तुला पट्टणकोडलीत बघायला मिळेल. माझ्या देवाचा निश्चिम भक्त अंजन गावावरून चालूत येतो या, आणि पट्टणकोडलीत आल्यावर मानाच्या जोड तलवारीनं पोटावरती शेकडो वार घेऊन माझ्या देवाला शरण येतो या. आणि शरण येत असताना भाकणूक सांगतो या, आणि त्या भाकणुकीचा शब्द आणि शब्द भविष्यवाणीसाठी खरा ठरतो या. अहो माझं चुकलंच बघा, मला ठाव नव्हतं आपल्या भगवंताचा एवढा मोठा महात्मा आहे. हौसा माझ्या भगवंताचा महिमा तुला ठाव झाला ना? चल मग यंदाच्या 12 ऑक्टोबरच्या यात्रेला येणार ना? येणार की, आपण ह्या वेळेस दोघ जण जोडीनं जाऊयात. चला. कोल्हापूर जिल्ह्याला हातकणंगले तालुक्याच्या बाजूला पटण कडोली गावाला